तुला कोण सांगते रिकामे काम करायचे? हा, तो शिवल्या तिकडे काश्मीरले मरेला, तू त्याची जागा इकडे विकून राहिला. हा, या विनाकाराने बुडेल फसवलं गरीब आले. हा, काय काय रिकामे धंदे करत राहायचं लुच्च्या. बाबा शांताराम, तुम्हाला काय सांगू राजा, त्याचा फोन आलता ना हराम खोराचा म्हणे जागा विकून टाक म्हणे. हा, काही टेन्शन घेऊ नको म्हणे, जेवढ्यात घेईन तेवढ्यात विकून टाक म्हणे. बा मी ऐकतो म्हणे, माझ्या फाशी लागली म्हणे इकडे काश्मीरमध्ये. सांगा बा, मग मी ऐकली मी का बुडा गेला का मग? ते आम्हाला नको सांगू तू. त्याचा फोन आलता धमक आलता, त्यानं आम्हाला काढून दिला, आमचा अपमान केला. तू तुझ्या घरातून राहत्या घरातून निघ आता सटकनी चाल. तिकडे कुकडे गोठणार राह, पण आम्हाला नको सांगू आता, आम्ही ऐकत नाही. या हरामखोराले पैशाचं काही काम होशील म्हणून त्या शिवली जागा ऐकली यानं, आणि आता ठिसा चाटाळ्या हाणून राहिला तो असं तसं. हा फोकणाळे, हा यानं आमचा डांगऱ्या फसवला. आमचा पैसा फुकाच आहे का भाऊ, घामाचा आहे. आम्ही का सोडणार आहोत तुले? न बबने अशी रिकामी धंदे न करत जाऊ ना. हा, अरे अगोपणा करता लोक ज्याले ज्याले फसवता, नुसतं मुंड्यामुळेच काम करता गावामध्ये लोक. हा, शिनाला एक धंदे बंद करा ना, कोणी लोक म्हणून तुम्हाला दारीने उभं करत नाही ना सरपंच, माही काय गलती नाही ना बाबा. त्या शिवल्याचा फोन आलता ना होले, मामाची शपथ सांगतो, मा बायकोची शपथ घेऊन सांगतो मी मा मनात नाही केलं ना, त्यानं तसं हे केलं ना. त्याचा फोन आलता मला जागा विकून टाक म्हणे. अरे या लुच्च्या खोटा नको बोलू ना. तो शिवल्या काय लिकीन घर, लेकरं बाकरं काय रस्त्यावर आणीन काय, तो सारखा थोडी लुच्च्या. तू आहे हरामखोर, तू न सायच्या शाळा भरवली. पण शोभलं नाही, पण लगा तुले शोभलं नाही लगा. पैसे खाऊ कामा लगा असे नको करत जाऊ रे. एवढे लगा हरामखोरी आहे का तेवढी? काम करायची जाणत नाही असे गावातले लोकांनी लुटून राहिला आता. राजा मामाची शपथ घातली हो म्या. मी काही खोटा नाही बोलून राहिलो ना. मी हाव बाणबर हाव बोगोस हाव, मी चिनाल काम मी जे म्हणसान त्या, पण या गोष्टीत नाही करेल मी. या बुडेल फसवेल म्हाताऱ्या माणसाला फसवणं मला ऐकू येत नाही बाबा. म्हाताऱ्या माणसाला श्रापले लागत असते, मी म्हाताऱ्या माणसाला नाही फसवत. तुला किती शब्दा घातल्या बाबू, तर तुला काही सुटका नाही. तुझं राहायचं घर खाली करून द्या, आम्ही त्याच्यात राहायला जातो. आम्हाला काही सांगू नको तू. तू तिकडे कुठे राह, तू त्या शिवल्या घरी जाय कुठे जाय. आमचे एक तर मग 2 लाख 3 लाख आम्हाला देऊन टाक. हाव रे बा, तुला जर तू राहायची जागा देणं नशी तर कसं आमचे 2 लाख गेला तर 3 लाख रुपये देतो आम्हाला. बाबा पण कशात बसतं आता, बुडे म्हणून राहील त्याच्यात बसतं का? तू सांग लवकर, काय देतं का 2 लाख 3 लाख? किरायची जागा देतं, घर देतो तुझं. मला सांगू काय, मी दिले शिवल्याले पैसे, तो खर्च करून बसला. आता मी कुठून देऊ सांगा आता पैसे? आणि राहायची जागा जर म्हटलं तर आता मी कुठे राहू सांगा ना? मा घर देऊ यायले बुडेले, तुम्ही मी राहू कुठे सांगा ना? हे नको सांगू चोट्ट्या आम्हाला. खर्च करून बसला आणि राहायची जागा कशी देऊन फलाने देऊ. हा, पहिले काल तोंड मारलं तू ना. हा, जाऊ द्या, तोंड मारायला यानं 500 रुपये स्टॅम्पवर लिहून दिला आम्हाला की बा शिवल्याने जर तुम्हाला जागा जर नाही दिली तर माझी जागा तुम्हाला देण्यात येईल, राहायची जागा, असं लिहून दिला यानं. नुसतं फोकाळ्या मारते, हा नुसतं फसायचे कामं करते. आम्हाला आमचा डांगऱ्या फसला होता, पण आम्ही बरं की हुशारी केली बाबा, लिहून घेतले याच्यावरून 500 रुपये स्टॅम्प. नाही बस आम्हाला 2 लाखाला चुनाच होता. हा, पुरे दाबून दिलं तर यानं सुकालो ना आम्हाला मग फुकाचं. पण आता कसा भाऊ, त्या बुड्याचा घामाचा पैसा, रातभर दिवस मेहनत करतात ते बुडे. कसं आहे, तू एक तर त्याचे पैसे दे, एक तर तू राहायची जागा दे. आता त्याच्यामुळे काय ते बुडे काय तुला सोडत नाहीत. कसं जास्त जर नाटकं करशील ना मार खाशील. तुला माहिती आहे ते बुडे किती डेंजर आहे. रे बाबा बबन्या बुडे नाही नको लागू बरं, ते झपके मारतात बरं. 10 मारतात एकच मोजतात. अगाऊपणा करू नको. पैसे असतील तुझ्या तर पैसे देऊन टाक, त्या बुड्याला फसू नको. नाही तर मग राहायचं घर दे, एक तर तू लिहून बी दिलाय. कसं झालं मुक्की सोली हाक ना बम. मला माहिती आहे आता शिवल्याने मला फोन केला, फकनीच्यानं मलाच फसवला. सायच्यानं थांबतो त्या गेम नाही केला तर मग म्हणू का हायले का बबण्याने. आता जाऊ द्या, आता काय मनातल्या मनात बोलून राहिला, जोऱ्यात बोलणं. काय जोऱ्यात बोलू बापा, काय बोलू आता? तुम्हाला तर माझी सारी कंडिशन मी सांगून बसेला. आता तुम्ही ऐकायला तयार नाही बापाचा, काय करू? मला तुम्ही खोटं पाडलं. बबन्या काय वरतोंड करून म्हणून राहिला खोटं पाडलं? तशी लायकी तरी आहे का तुही? लेका ज्याला त्याला फसवतो, मुंड्या मोडतो, हे धंदे करता लोक. तुम्ही काय विश्वास ठेवणार आहे कोण तुमच्या? त्या बुड्याने तरी लेका तुले 2 लाख रुपये दिले, कोण तुले 2 रुपये नसते दिले गावामध्ये, तुझ्याजवळ काही घेतलंही नसतं. पण आता कसं आहे, पण तुला त्या बुड्याच्या गच्चीवर पाय दिला, विश्वासावर हात केला आणि आता याच्यात बी अगाऊपणा करू नको. त्याचे काय आहे ते बुड्याचं निपटून टाक. जाय भाई लवकर जाय, देऊन टाक ते जागा फागा. काय अजून काय करेल शाळाचं? हा बा देतो, चला बुडू बा, चला देतो बा तुम्हाला. चला बा, राहायची जागा देतो. चाल, घेतल्याशिवाय थोडी राहतो, घेतोच ना. बरं झालं रे बाबा, या चोदीच्यानं शिवल्यानं फसवलं मला. थांबतो शिवल्या, या कार्यक्रम जर नाही केला ना तर हाय बाबण्याने ना आज. हे बरं केलं बुढे ना जागा घेऊन राहिली त्याची तर बबण्याची. तो रस्त्यावर यायलाच पाहिजे माझा दोस्त, अर्थात सुधरीन तो. हा, असंच पाहिजे.
तुम्हाला जमतात बापा हे धंदे पाहणं. तुमचं सरकही केलं, काश्मीरहून घरी आले बापा तुम्ही, 60,000ही भरले तुम्ही ना, आणि बबण्याच्या गळ्यात सगळं उतरलं. आता जरा फसवलं बापा तुम्ही ना बबण्या, नाही तर आपली रायती जागा जात होती बापा. हो ते तरी बरं झालं बापा, गेलं त्याच्या अंगावर. शिवलाल म्हणतात ना मग मले, तुले तरी विश्वासच नाही मावर. मी लय कलाधारी माणूस हा. पायवर कसा केला गेम. काश्मीर म्हणजे काश्मीरमध्ये ऐशी झाला, सारं फिरूनही आलो. खिशातले पैसे नाही गेले, फुका फाकाच झालं सारं. असं डोकसं पाहिजे मला झाले असं. बापा तुमच्यासारखं डोकसं पाहिजे बाबा. हो पण खरंच ना माना लागेल, पण तुमची बुद्धी लय चालते बापा. हो कुकडच्या कुकडीच नाही रा, इकून तिकडून तिकून इकडं. मी तर विचारही करू शकत नाही काय करसान तुम्ही तर. आली की नाही बबण्यार आफत. घे म्हणा दाबून दोले वय वय करे ना, फडफडच करे तो. मा गचंडीवर पाय द्यायला पाहिजे. 2 लाखात जागा इकली, मा मस्ती की त्यानं 60,000 मारले. मग सांग मी काय सोडणार आहो का? मग मी तर पुरा रोगत पेणार आहो. आता घे म्हणा दाबून, दे म्हणा तुझी घरची जागा, आता राहायची जागा काय म्हणा तिकडे. मग आता तसंच पाहिजे होतं ना, नाहीतर तो लुच्चाच आहे ना. पहा ना, त्याने 60,000 जागा इकली म्हणे, आणि आपल्या मस्त की 60,000 मारले, आणि पहा ना 2 लाखाची जागा इकली त्याला, म्हणजे 1,40,000 रुपये नफा त्याले. एवढा नफा कोणी खाते काय? लय बेरू आहे बापा तो. तसंच पाहिजे होतं त्याला. जाऊ दे आता कुठून भरीन 2 लाख. खर्चही केले त्याने, त्यातले 60,000 आपल्यालाही दिले. आता ते बुडे तर त्याच्या बोकांडीवर बसला, बबल्या जागा दे नाही तर 2 लाख दे, जागा दे नाही तर 2 लाख दे. पहा ना आता कसं आहे तर. चांगलं जमलं आता. फुकट फाकट सारं झालं आपलं. करू रुपया खर्च करायचं कापडे पडलं. बापा तुम्ही लस कलाधारी आहे ना बापा. तुम्ही ना दुसरी बायकोही केली, तिले काश्मीरलाही नेलं, तिच्या एकूण खर्चही करून घेतला, बंदे पैसे उपटून घेतले तिच्या एकूण, आणि तुमचं सारखं केलं तुम्ही ना. तुम्ही काश्मीरला गेल्या, तुम्ही ना मलाही फोन लावला की अर्चे ये काश्मीरला ऐश करायला आता. हो लय कलाधारी आहे पण तुम्ही खरंच. बाई बी भेटली ढोपऱ्याले, पैसाही भेटला, आणि सगळंच आपली मजा झाली. करायला लागते वरची जमाना असतो आहे ना, चालती गाडी आहे का. ते वय 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 करे ना, शिवलाल डार्लिंग आय लव्ह यूच करे मुले. असं दिला तिला दाबून मग काश्मीरला मुलगी पुराच घे म्हणा दाबून. मग ते बी जिकडे बसली आता बमलत, बमने बसला इकडे बमलत. मला तर बापा खरंच वाटे ना बापा, तुम्ही ना माउरार सोबतच आणली. मला असंच वाटे बापा, म्हटलं आता आजचे काही खरं नाही तुया. पण कसं तुम्ही ना मला फोन केला बापा, सगळं सांगलो, असं आहे तसं तसं आहे. ता कुठे माझ्या जीवात जीव आला, नाही तर मग कसं मला कसंही वाटे बापा. मग माया ते जीवाला चालती, म्हटलं शिवल्या खाऊ की ठूस करू, आता मारू की कायच करू, असंच वाटे मला. अर्चना डार्लिंग तुला सोडणार आहो का मी? तू माय पहिली नाखरीची. तुझ्यामुळे माझा संसार आहे, तुला का सोडणार आहो का? पण कसा तिच्याजवळ होता पैसा. मला कसं तिचा पैसा पाहिजे होता, ऐश करून घेणार होता तिच्याजवळून. सारंच भेटलो ना मला, सारंच घेतलं करून तिच्याकडून, असा विषय होता तो. हा ना बापा, पैसाच पाहिजे होता ना तुम्हाला. पण जाऊ द्या बापा, सगळं चांगलं झालं ना, जमवलं तुम्ही ना. आता त्या बबण्याच्या गळ्यात आलं ते, आणि ते गेली तिकडे, म्हणजे आपलं चांगलं आहे आता. हा चालेल मग करून काही स्वयंपाक पाणी. आता काय हो, आपण काश्मीरहून आताच आलो, आणि आताच मला म्हणता की स्वयंपाक पाणी कर. आता त्याच्यापेक्षा हॉटेलला चाला ना बापा. आता कसं सगळा पसारा पडेल आहे घरात, चांगलंही वाटत नाही ते, सगळं साफसूफ करायला लागेल ना. त्याच्यापेक्षा कसं हॉटेलला चाला आता, मस्त तिकडे जेवण करू, मग पाहू आता मग घरी. बरोबर हॉटेलला चाल. बरं चला बाबा चला. काय खिशातून पैसा झाला, सारा फुकाचा पैसा आपल्याजवळ. चाल करू दे बाबा, बायको यश चांगला. अदलोक तिले बिचारेल काही खाऊ नाही घातलं, पण आता कसं साऱ्या गोष्टी. कुठे बा तुम्हाला एक विनंती करतो तेवढी जागा हो माझं राहायले. राजा बुडे बा, मी थोडे पैसे करून देऊन टाकीन ना तुम्हाला. माझी जागा नका घेऊ ना बुडे बा, जागा नका घेऊ ना. ते नाटकं आम्हाला शिकू नको तू. सायाच्या घरी पैसे खाल्ले तू ना सांग, आणि आम्हाला आधी सांगून राहिला. आम्हाला तुझी जागा दे, आम्हाला नको शांतपणा शिकवतो. तू पाय तो शिवल्या पाय. आपल्याला इमोशनल ब्लॅकमेल करायला पाहून राहिला बुडे बा. असं मी रस्त्यावर येईन बायको ढमूक आम्ही काय करा मग, पहिली विचार करायला पाहिजे लुच्च्या जुना. काल त्या शिवल्या नादी लागला या, आम्हाला फसवलं साया जुना. ही सडेल जागा तू ह्या लागून राहिली, आम्हाला घेणं ना देणं. ना बुडे बा, मी काही तुम्हाला ब्लॅकमेल करत नाही, खरं ते सांगतो ना बुडे. मी कुठे राहू सांगा ना, कुठे राहू, माझं जागा नाही, काही नाही.
बाईच्या जातीले रस्त्यावर ठेवणं बरोबर आहे का पालामध्ये इज्जतदार आहो ना बापा आम्ही बुडेबा घराने आहो आम्ही घराण्याशाही आहो बुडेबा. हे आम्हाला काही सांगू नको. तुम्ही घरंदाज आम्ही रस्त्यावर पडेल का साय हो. पैशाची आगती कसं गोड लागल्यावर तुले घ्यायच्या आगती आता द्यायच्या आगती जीवावर येऊन राहिलं भोकार येऊन राहिलं त्याच्या. ते आम्हाला सांगूच नको काही तू. एक तर आमची 2 लाख 3 लाख देऊन टाक पैसा मोज आणि चाल तुझी जागा काही घेत नाही आम्ही. पैसा नशीन तर तुझ्या जागेवर ताबा करतो. तू जाणे तो शिवल्या जाणे त्या शिवल्या वाचून धरणं जाय ना घरी त्याच्या कुदनं त्या उरावं. आम्हाला काही घेऊन देणार बा. आम्ही काल म्हणा तुला यायला म्हण की त्याला मग तुझं घर तू आम्हाला लिहून दिला 500 रुपये स्टॅम्प तुझं घर तू खाली घर मोकड्यानं. बुडेबा मी तुमच्या पाया लागतो दोन्ही बुड्याच्या पाया लागतो. मी विनंती करतो तुम्हाला दोघांनी मी मला रस्त्यावर आणू नका बापा. रस्त्यावर आणू नका बायकोला पालात ठेवू काय एवढंच घर आहे. हो बुडेबा माझ्या चूक झाली राजा त्या शिवल्यानं मला डांगऱ्या फसवला. बुडेबा पाया लागतो मी तुमच्या एवढं ऐका. हे आम्हाला नाटकं शिकू नको तू. तुमच्या रगरग वाकी वारे आम्ही गावातच राहायचो ना. तुम्ही किती चालू आहे. तुम्हाला असं वाटते बा आपण इमोशनल ब्लॅकमेल करत तर पसले सायचे पैसे बुडे पगैले तर पगैले डालल्यासारखे. पण आम्ही पगैणार नाही. तुमचं आम्हाला सारी शाळा माहीत आहे. हात पाया पडून राहिला तू. काही पडू नको. आणि तुझ्या बायको जण आम्हाला काही सांगू नको. रस्त्याला ठेव की तिकडे कुकडे ठेव आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्ही ना जागा विकत घेतली जागा खाली करतो मुकड्यानं प्रेमानं. नाहीतर मग कसं दणके बसतील तुला आता. असं करू नका ना. मी तुमच्या पोरासारखा आहे ना राजा. असं करता काय तुमची वाईरी आहे राजा. वाईरी रस्त्यावर आहे ना म्हणजे बरोबर आहे का. इज्जत रस्त्यावर आहे ना राजा. दुश्मनाला मदत करते हो बापा. तुम्ही तर चांगले लोक आहे इमानदार आहे बापा. तुम्ही असं करून राहिले का मला घरातून काढून देता का बापा. काही पोरासारखा नाही काही नाही. पैशाचा व्यवहार आहे. पैशाचा व्यवहार कर. 2 लाख रुपये दिला त्याचे 3 लाख रुपये दे. एक तर मग ते पैसा नशीन ठेवायचो तर जागा दे. आता इमोशनल ब्लॅकमेलचा विषय राहिला नाही. शानपणा करू नको. चाल उठ नाटकं नको करू. हातपाय धरून राहिला हे करून राहिला. चाल उठ लवकर जाय घरात. ते सामान काढ लवकर बाई. नाही तर आम्ही घुसलो घरात तर बंद फेकून देऊ. असं मग फुटलो हे झालं ते झालं मग नुकसान झालं असं म्हणशील. साहेब बुडेबा अजून एकदा हात जोडून विनंती करतो मी तुम्हाला. कसं एवढ्या बारे नाही का राजा. त्या शिवल्यानं फसवलं मला. कसं मा बायकोले मला रस्त्याला आणू नका. एवढंच घर आहे माझं. तू आम्हाला हात नको जोडून पाय नको जोडू भाऊ. आम्ही काही ऐकायला बसेल नाही. तू पाय तो शिवल्या पाय आम्हाला काही सांगू नको. त्या बायकोला घेऊन त्या शिवल्या घरी राहायला जाय. पण तू ना आम्हाला जागा ऐकली तर मग कसं आम्हाला आमच्या जागेत राहू दे. आता आगाऊपणा करू नको. झपके मारीन आता. आता तुले फटके खाणं असती तर आता कसं पुढे भादर तू आहे. बस झालं तू कीर्तन ऐक ना. आता 2 घंटे झाले तू तेच चालू आहे. पुढे पाय धरतो हात धरतो ती सांगूच नको. आता नाही रपके मारी तुला. चाल लोक सामान काढतोय घर आहे बाई. बरोबर बा पुढे आता तुम्ही ऐकत नाही. जाऊ द्या बाबा. घ्या बाबा करा मा घरावर बा. मा मला होईल ना. शिवल्या आत्मा तुटून राहिला नाही. थांबतो तुला गेम नाही केला तर मग म्हणतो. चाल काढ लवकर सामान काढ. हा काढतो बुडे काढतो. म्हणजे चाल बाय बरे हा बरा गेला ना. बाहेर गेला तर कसं आता मटण तरी खायला भेटेल. आता चांगलं मटण खातो. आता पिस सगळे खाऊन घेतो. नाहीतरी ते चिकन खाऊ सगळा जीव खावला आता माया. असंही आहे. नाहीतरी ह्या बुवाऱ्या मटण कधी आणत नाही ना. मटण खायला तर माझी जीव हिजरते. आणि मी सांगलं की तो आणत नाही. पण आता कसं काय आणलं त्याने त्याच्या मनानं काय सांगा. आता जाऊ दे भेटते आता खायला मटण तर चांगलं हाणून घेतो आता पिस त्याला उरो की नाही उरो. आता तमन्नाच पुरी करून घेतो. आताही कसं आज आणलं आता पुढे भेटते की नाही भेटत. आजच खाऊन घेतो सगळं. फोडणचे चांगला कळाल हड्डे आता. नाही तर ते चिकन खाऊ सगळं जीव वैतागला होता ना. काय माहिती पांढरं कोंबडं निरा काही चवच नव्हती त्याच्यात. पण आता कसं काय आता नवऱ्या पुढे जाता येत नाही. नवरा तेच आम्ही तेच खा लागे ढोम ना. आता कसं मटण आणलं बापा जीवात जीव आला. लय चांगलं वाटलं मला मटण आणलं तर आता खातो. आता हड्ड्या चांगल्या कळाल फोडतो. खायचे पटपट. नाही तर तो येईन उरा अजून. तू खाताना दिसली की मग कसं तो तुला बोलीनच. चाल लवकर खाय लवकर. आताच आहे तू आता लय वेळचा गेला ना. चाल लवकर खाय. म्हणजे शैतान का नाम लिया शैतान हाजीर हो गया ना. मला माहितीच होतं ना तो येते म्हणून आला तो आता. बुडवा ऐका ना. हो मला रस्त्यावर नका आणू ना बुडवा. काही ऐकत नाही. खाली इकलेट तुला जागा मग. आता म्हणता मग रस्त्यावर आणू नको. ते तू पहिले विचार करायला ना. नाटकं नको शिकू. चाल मुकडन चल लवकर काढ लवकर. त्या बायकोले घर आहे बाई. सामान काढ लवकर. आणि आता खोऱ्याच मोठा मागं लिहिलं ते म्हशी सारखा. पहिले मग सौदा करू नये. काल झक मारा आपली सरकी करा. आता जीवावर भोकार येऊन राहिला देणं घर.
सायशाने शिवल्याला फसवलं मला चमाले त्या थांबतो बजेटच बसवतो मी उद्या आता मला पुऱ्या रस्त्यावर जाणतात रे भाऊ काय खरं रे आता उद्या रस्त्यावर झोपडी वाटून राहावं लागते काय करू रे मला ऐकू शादा ते मला बरोबर अंजे बाहेर आहे ना बाहेर आहे ना हॅलो माय माणूस बरं झालं म्हणजे तुला पटपट खाल्लं नाही ना बघून रसामीचा मटणाचा नाही तर म्हणून काहीच नाही ठेवलं मला अंजे काय म्हणता तुम्ही चाल बरोबर थैल्या महिला भर चाल आपल्याला जाणार आठवून जाणार बाबा कुकडे जाणार बाबा हे अचानक कसं थैल्यान गेल्या भरून काही लावता का मनानं सांगितलं तेवढं करत जाय ना तू मामाकडे येम लागेल हा चाल तू चाल स्पष्ट सांग ना बायकोले काले आळू घेऊन राहिला हो बाई यानं जागा इकली हे 2 लाखामध्ये तसा आता घर खाली कर ना हा सांगून नाही राहिला तुले बाबू रिकामे कामं करायची आखती वाटलं नाही तुले आता बायकोला सांगे आखती लाज वाटून राहिली बाई या लोफरान जागा इकली राहतं घर इकलं आम्हाला इकलं 2 लाखात मला माहितच होतं ना हा काही ना काही घर करते म्हणून मटण आणि गिटण हा तरी कसं याने मला स्पष्ट म्हणता नाही आलं पण हे कसं उलट पडणारच होतं ना आमचं राहतं घर इकलं आता जागा मला तास समजलं ना यानं मटण आणलं आता म्हटलंच ना याचा जो पैसा ना आणला यानं कुठून आणलं कुकडे मारला छापा यानं आता का रे राहतं घर इकलं तू आता कुकडे जाशील का रस्त्यावर राहशील का आता की रस्त्यावर पाल मानशील आता कुकडे जाशील रे किरकिर लावू नको माझ्यानं चूक झाली होऊ दे आता बोलू नको बापा बोलू नको चाल बरं आपल्या थैल्या महिला चाल आठवून आता तुम्हाला काय एवढी अडचण पडायची घरी घ्यायची तुम्हाला एवढं काम पडलं होतं का पैशाचं 2 लाखाचं कुकडे गमावले ते पैसे दारू पेली की वरली लावली बाबा की मोठा हात मारला कुकडे गेले त्याच्यात असं आहे का काही हो दे आता मग केवले हाक ना भम आता मला माहिती आहे काय तर मी काय केलं तर आता तो विषय बंद करतो आता चाल फक्त हे जागा सोडणार या बुड्याच्या ताब्यात देऊन टाकण्या बुड्या लिखली आपण बुडे बाबा जे मानवऱ्याने केलं ते केलं बापा पण आम्हाला घरातून नका काढून देऊ ना एवढीच तर जागा आहे बापा हे जर जागा तुम्हाला दिली तर सांगा आता आम्ही कुकडे राबून पालवांडा का रस्त्यावर राहू द्या ना आम्हाला आता त्या भावना मी समजू शकतो पण कसं आहे 2 लाख दे मग कच्च मोजून आले हा या लुच्च्यानं काय केलं पैशाचं याले माहित बुवा हा आणि तू काय आम्हाला म्हणू नको बाबा तू तुझ्या नवऱ्याला म्हण काय तर आम्हाला कसं जागा पाहिजे हा लुच्चा असा आहे की यानं आम्हाला फसवलं यानं काय तर शिवलेची जागा आहे म्हणे 2 लाखाली आम्हाला इकली शिवलेची जागा शिवल्यानं आम्हाला काढून दिला आमचा अपमान झाला तरीचा मग आता या जागेवर ताबा केला आम्ही तुमच्या राहत्या घरावर हे राहतं घर घेतलं यानं इकलं आम्हाला आता मनवरा जटी जाईन तटी बिबा घालते ना बापा तरी मी किती काही सांगतो होते शिवल्याच्या नादी लागत नको जाऊ बापा तो शिवल्या खांडू खराब आहे यातला त्यात करते पण कायचं काही बाबा मनवरा ऐकू येत नाही ना मनवरा ऐकत नाही ना जाऊ दे म्हणजे माझ्यानं चूक झाली आता काय करू मला फसवलं त्या शिवल्यानं फसवलं ना त्यानं माझ्या फाशी लावलेलं त्यानं मला फोन केला जागा इकडून टाक बाई मी काश्मीरमध्ये अटकलो माझ्या फाशी लागली पैसे पाठव मग माझ्या जागा या बुड्याला इकली तो आता भडवीचा बदलला आता म्हणजे माझी जागा इकेलच नाही बबण्यातूनच खेळ गेला असा विषय आहे ना काय सांगतो फसवलं बोल दोस्ताने फसवलं बोले चूक झाली अशी कशी चूक झाली बापा तेवी एवढी मोठी कसं काय करा आता आपण कुकडे चाल सांग ते जाऊ द्या बापा ते शिवल्याच्या घरी चाला पहिले त्याला विचारू काय आता चला बरं असता आलो मी त्याच्या घरून तो बदलून नाही राहिला आणि त्याची बायको बी बदलून नाही राहिली कशी साधून राहिले ते मी चाला तर सही तुम्ही मागे या काही जाऊन फायदा नाही चालतो आपली सामान भर तिकडे राहू आपण झोपडी मोपडी मांडू रस्त्यावर एखाद्या गोदरीच्या कोपऱ्या तटीच राहू आता काय करतो मग पाहतो मी काय त्या शिवल्याचा गेम करतो ना आणि बापा आता तुम्ही ना मागचे दिवस पुढे पहिले बापा पालमध्येच राहा लागे इकून तिकून घर झालं बाबा हे अटी आता याच्यातून जा लागते कसं काय हो बाबा तुमची बुद्धीच आहे ते इकडच्या तिकडे होते तुमची बुद्धी उद्या ते झालं चला मग मित्र भागा पण उद्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन चॅनल सबस्क्राईब करा.